खरा चेहरा काल जगासमोर आलेला आहे. पाकनं जम्मू काश्मीर असू दे, श्रीनगर असू दे, भारतातील नागरी वस्त्यांना या ठिकाणी लक्ष केलेलं आहे. किती खालच्या थरावर जाऊन पाकिस्तान हल्ला करतोय हेच यातून दिसतंय. आणि अमेरिकेला आता पाकिस्तानला फटकारलेलं आहे. पाकिस्तानाने दहशतवादाला मोठं करू नये असं म्हटलं जात आहे. तर तिथं तुर्कस्तान आता पाकिस्तानच्या मदतीला येतोय. तुर्कीनं पाकिस्तानला मदत पाठवलेली आहे. एर्दोगन यांनी आता पाकिस्तानला मदत पाठवल्याचं कळतंय. पाकिस्तानला या ठिकाणी लढाऊ विमानं आणि काही कार्गोच्या माध्यमातून सामान देखील तुर्कीनं पाठवलेलं आहे. तुर्कस्तान सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या पाठीशी असलेला हा देश आणि त्यानं आता पाकिस्तानला मदत पाठवली असल्याची बातमी ही आता समोर येते. पण तुर्कीनं पाकिस्तानला जरी मदत पाठवली असली तरी मात्र भारत करारा जवाब तो देगा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. इथं मात्र चिअरलीडरनं भयावह असा अनुभव सांगितलेला आहे. धर्मशालात जो अनुभव तिनं सांगितलेला ऐकूया आपण काय नेमकं म्हणणे. IPL सामना रद्द झाल्यानंतर आता भीती व्यक्त होतीये. So basically the whole stadium in the middle of the game was evacuated and it was very scary. Everyone was just screaming that there are bombs coming and it's still very, very scary. And we want to really go out of Dharamshala and I hope that IPL people is going to look after us. So yeah, this is very, very scary. I don't know why I'm not crying. I think I'm still in shock what's happening. So basically the whole stadium in the middle. व्हेरी व्हेरी स्केरी अशी खरं तर भावना, अतिशय भयावह असं इकडचं सगळं वातावरण आहे. आणि असं बोलत असतानाच चिअर गर्ल असं या सगळ्या संदर्भात कथन करत असतानाच त्या ठिकाणी मात्र ब्लॅकआउट झाल्याची दृश्य आपण पाहतोय. तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.